वीर संभाजी ऐसा लगा बोला बहुत इमोशनल आहे महाराजांचं कसं वाटतं कसं दाखवलं वगैरे शेवटचं म्हणजे असं कसं वाटतं प्रॉपर दाखवलं की नाही म्हणजे महाराजांना आपल्या दर्शवलं आहे की नाही वर्षांमध्ये जी ग्लोरी कोणीच दाखवली नव्हती बॉलिवूडमध्ये नाही कुठल्या अजून सिनेसृष्टीमध्ये दाखवण्यात आले ते दाखवण्यात आले म्हणजे त्याच्या पुढचं पण बघून कसं वाटलं तुम्हाला म्हणजे असं शेवटचं अभिमान म्हणजे असं वाटलं की नाही आपला की महाराजांचा मूवी आला आहे आपल्या जे बॉलिवूडनी केलं आहे खूप छान आहे. बॉलिवूडनी करून दाखवलं की त्यांचा इतिहास दाखवला त्याला खूप सुंदर पद्धतीने दाखवला. असे तुम्हाला आता एक्सपेक्टेशन आहेत की नाही काय म्हणजे असं मूवी यायला पाहिजे की नाही त्याच्या पुढचं पण यायला पाहिजे जे संताजी आणि धनाजींनी केलं त्याच्या पुढे पेशवे आले अच्छा त्यांनी दाखवलंय ते असं म्हणजे की पुढे पुढचं काय आले झालं अच्छा ते आले पाहिजे ओके पुढचं म्हणजे अजून मराठ्यांनी काय काय आपल्या काय केलं आपल्या मराठांनी असं स्वराज्यासाठी ठीक आहे थँक्यू काय बोलणार काय महाराजांबद्दल काय कसं वाटतं उत्तम आहे फक्त थोडंसं फॅक्ट्स इकडे तिकडे आहे. आता मी हिस्ट्री शिकवते स्वतः हां मी म्हणजे तर हां होतं खूप मस्त आणि विकी कौशलची ॲक्टिंग पण खूप आवडली. खूप त्यांनी प्रॉपर त्यांचं जसं महाराजांचा लाईक आपण इमॅजिन करू शकतो तसं विकी कौशलनी रोलसुद्धा केलं आहे. आणि नाही तुम्हाला काय वाटलं असं हिस्ट्री प्रॉपर दाखवले की थोडं काय आहे थोडं फक्त थोडंफार होतंच पण ते एंटरटेनमेंट सारखं दाखवायला ते आणि त्यांनी ते मान्य पण केलं आहे मूवीच्या आधीच की आम्ही हे काय असं पण बाकी सगळं व्यवस्थित होतं व्यवस्थित होतं एकदम छान म्हणजे हिस्ट्री टीचर म्हणजे तुम्ही हिस्ट्री प्रॉपर शिकवतात प्रॉपर हिस्ट्री प्रोफेसर आहे प्रोफेसर आहेत तुम्ही अच्छा मग तुम्हाला प्रॉपर माहिती आहे म्हणजे तुम्ही वाचली आहे स्टोरी आधी कधी हो म्हणजे शिकवलंय महाराजांची स्टोरी तुम्हाला माहिती होती शिवाजी महाराजांचं पण शिकवलंय आणि संभाजी महाराजांचं पण शिकवलंय. म्हणजे आपल्या महाराजांना आता तुम्हाला बघून कसं वाटलं म्हणजे अभिमान वाटलं की नाही की हो असं हो की अरे बिलकुल नक्कीच असे फ्युचरमध्ये आले पाहिजेत की नाही चित्रपट तुम्हाला आलेच पाहिजे तुमची नक्की. हे सगळं आम्ही मुलं काय घेऊन आले यांना दाखवायलाच घेऊन आलंय की हे आपला इतिहास आहे यांच्याबद्दल आपल्याला हे पुष्पा विश्वा काही नाही असते महाराज आहे खरं हिरो है ना तर त्यांना बद्दल जाणायला माहिती असलंच पाहिजे म्हणून आम्ही घेऊन आला आणि खूप खरं खूप मस्त चित्रपट आहे बघायला. म्हणजे बॉलिवूडनी आता पहिल्यांदा असं बघायला गेलं तर हात घातला या मूवीमध्ये हो. तर तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे असे बॉलिवूड मूवी आले पाहिजेत की नाही हो आले पाहिजे की नक्की इतिहास आपला दिसला पाहिजे खरं इतिहास दाखवणारे जर असतील तर आलेच डायरेक्शनमध्ये वगैरे लक्ष्मण सरांच्या वगैरे नाही खूप उत्तम खूप उत्तम जसे ॲक्शन आम्ही इमॅजिन करू शकतात की त्यावेळी महाराजांनी कसे ॲक्शन केले असतील तसे त्यांनी इकडे मूवीमध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीने 430 मिनिटं काय वाटले तुम्हाला बघून कसं म्हणजे रडले हां ते आम्ही रडत होते डोळ्यामध्ये लाईक असं अश्रू होते आमचा कारण की तो आहेच खूप वेळेला वाचलाय पण तो खरं अनुभव लाईक आज केलाय की त्यावेळी कसं महाराजांनी त्या वेळात कसं सगळं काही केलं आणि एवढं अभिमान वाटतो की आपल्याकडे एवढे शूर महाराज होते आणि ज्यांनी स्वराज्यासाठी एवढं काही केलं. आता कोणाला माहिती नसेल समजा महाराजांबद्दल तर मेसेज प्रॉपर गेला आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही हो गेलाय फक्त थोडीफार माहिती जर अगोदर वाचून आलात तर स्टोरी कनेक्ट करताना इझी होईल तेवढं आणि प्रॉपर कनेक्ट केले की नाही म्हणजे हो, असं मला वाटतं की नाही केलंय. केलं असं मला वाटतं ठीक आहे थँक्यू थँक्यू जय शिवराय. जय श्री हा मूवी बघून आलो कसं वाटतं देणार थोडं बोलणार त्याच्याबद्दल काय विकी कौशल तर आउटस्टँडिंग आणि अजून तुम्हाला काय वाटतं म्हणजे आमच्या महाराजांची स्टोरी डायरेक्शन कसं वाटतं महाराज कसे मला वाटलं कसं वाटतं एक नंबर महाराजांना कसं वाटतं छत्रपती छत्रपती काय ना छत्रपती छत्रपती मला आयकॉनिक
मूवी बघून आम्हाला खूप चांगलं वाटलं. खूप मोटिवेशन आहे यंगस्टर लोकांसाठी. परत आपला महाराज आपल्यासाठी काय करतात, आपल्या हिंदू समाजासाठी, की त्यांना कशी सर्व धर्मांसाठी काही ना काहीतरी करायचं होतं, स्वराज्य निर्माण करायचं होतं. मग हिस्ट्री प्रॉपर दाखवली, तू कधी वाचलंय कधी आधी महाराजांची स्टोरी वगैरे? हो, चौथीत आपल्या शिक्षणात बुकमध्ये हिस्ट्रीमध्ये शिवाजी महाराजांची स्टोरी होती. आता पण छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी होती. पण आता त्या चित्रपटातनं आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची पण स्टोरी पाहायला मिळते. पण तुला काय वाटतं की ज्यांनी वाचली नसेल, समज तू वाचली आहेस की नाही, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची स्टोरी वाचली आहेस तू? नाही. मग ती कनेक्ट झाली की नाही तुझ्या डोक्यात, की म्हणजे काय होते महाराज आपल्यासाठी आणि आपल्यासाठी काय करून गेले? तुला काय वाटतं? महाराजांनी आपल्याला एक त्या चित्रपटात नाही की आपल्याला सीख भेटते की आपण कधी हार नाही मानली पाहिजे. आपल्या आई वडिलांसाठी आपलं प्रेम आपलं दाखवायला पाहिजे. काय असेल ते बोल, काय नाही असं काय नाही. आणि अजून काय वाटलं म्हणजे लास्टचे 30 मिनिटं तुला काय बघून वाटलं की काय करूचं वाटलं? म्हणजे असं लास्टचे 30 मिनिटं म्हणजे असं खूप असा राग येत होता. म्हणजे असं आतून असं भरपूर काय होत होतं की आपण सांगू नाही शकत. तिकडे असतं तर काय झालं असतं? म्हणजे तिकडे असं असं वाटत होतं आपण पण लढलं पाहिजे होतं याच्यासाठी. हे असे क्षण म्हणजे बघू शकत नाही आपण महाराष्ट्र असल्या कारण. तरी किती टक्के लोक म्हणजे तुला वाटतात कसे इमोशनल झाले असते? इमोशनल टच आहे त्याच्यात असं तर पुरंच थिएटरमधले पुरा रूममधलेच लोक असे इमोशनली टच झाले असणार, कारण की ते लास्टचं सीन थोडं इमोशनलच होतं. मग तू रेटिंग किती देशील? म्हणजे 10 आउट ऑफ किती स्टार? मी 10 आउट ऑफ 10च देईन, कारण की तो मूवी खूप चांगला वाटला मला. वरून आणि असे मूवी अजून आले पाहिजेत की नाही? हो, नक्की आले पाहिजे की आपल्या यंगस्टर मुलांसाठी हे मूवी खूप चांगले आहेत. किंवा आपले महाराष्ट्रीयन संस्कृती पण त्यातनं दिसून येते व आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आपल्या जगभरात समजली जाते. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.